हाय हॅलो नमस्कार, मी मुक्ताई मोकाशी तुमच्या व्हिडिओमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत। तर माझ्या कामाचं रुटीन कसं असतं आणि मी कोणत्या वेळेस व्हिडिओ शूट करते, तर हे सर्व मॅनेज करून जो माझ्या व्हिडिओ काढण्यासाठी मी वेळ देते किंवा एडिट करण्यासाठी वेळ देते, तर ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। आणि बऱ्याचशांना वाटतं की तुमच्या मुलीला तुम्ही म्हणजे बाकीच्यांना वाटत असेल की एवढं लहान बाळ तू त्याच्याकडे लक्ष दे, व्हिडिओ वगैरे काढू नको, शूट करू नको, त्याच्यात टाइम वेस्ट करू नको, असं बऱ्याचशा यांना वाटत असेल। पण हे बघा, मी सर्व मॅनेज करून मी व्हिडिओ शूट करत असते। तर मी तिच्याकडं किंवा बाळाकडे जर लक्ष दिलं नसतं ना, तर माझा नवरा मला बोलला असता। तर तो स्वतः बघतो, तो बघतो मी कशी मॅनेज करते आणि बाळाला सांभाळून कसा वेळ काढते किंवा व्हिडिओ करते, एडिटिंग करते, सर्व तो बघत असतो। तर तो मला काही बोलत नाही। तर तुम्हीही मला नकारात्मक विचार करायला लावू नका, कारण मी सर्व मॅनेज करते। माझं तुमच्यासोबत जे माझं दैनंदिन रूटीन आहे ते तुम्हाला मी आता जसं मी व्हिडिओमध्ये एकदा शूट केलेला आहे आणि तो एक व्हिडिओ आहे, तर ते दिवसभराचं माझं रूटीन असतं। आणि जो काही मला थोडा टाइम वेस्ट करते, तर त्यांच्यासाठी मला हा व्हिडिओ बनवायचाच आहे। कारण तुम्ही कितीही जरी मला फोर्स केला, निगेटिव्ह कमेंट केल्या, विचार करायला लावला ना, तरी मी आता मागे हटणार नाही। आणि माझा जरी चॅनल निगेटिव्ह कमेंटवरून ते चॅनलला प्रतिसाद चांगल्या प्रकारे देत नाहीत आणि त्यांच्या मनात भरपूर आता मलाही टेन्शन आलं की मी व्हिडिओ शूट करू नको। म्हणजे एक दिवस माझा जर लॉंग व्हिडिओ आला नाही, त्या दिवशी समजायचं की हिला टाइम भेटला नाही। आणि एक दिवस बाळ शांत झोपलेला असतं आणि भरपूर टाइम उरलेला असतो, त्याच वेळेत मी व्हिडिओ शूट करते। आणि आता काल बघा, काल मी व्हिडिओ टाकलेला नव्हता लॉंग व्हिडिओ, कारण काल मला टाइम भेटला नव्हता। तर असा टाइम भेटत नाही ना, त्याच्यामुळे मी व्हिडिओ टाकत नाही। ज्या वेळेस मला पूर्ण म्हणजे आता छकुली झोपली, आता अर्धा तास किंवा 1 तास ती झोपणार आहे, तोपर्यंत मी काय करू, म्हणजे टाइमपास करण्यापेक्षा मी व्हिडिओ शूट करत असते। आणि जेणेकरून मला थोडाफार यूट्यूबकडून म्हणजे थोडाफार हातभार लागेल, तर जातील मोनेटाईज व्हायला 1 वर्ष जाईल, 2 वर्ष जाईल, तर ते गेलं तर काही नाही। पण आपण कंटिन्यू मेहनत केली पाहिजे आणि मेहनत केल्याशिवाय कोणतंही फळ मिळत नाही किंवा आनंदाचे क्षण येत नाही, तर मेहनत केली पाहिजे। तर आता प्रयत्न माझे चालू आहेत आणि निगेटिव्ह कमेंटकडे मी लक्ष देत नाही। तुम्ही कितीही कमेंट करा, कितीही मला वाईट बोला, कितीही माझ्या चेहऱ्याला वाईट बोला, किंवा बरेचशा गोष्टी आहेत निगेटिव्हमधून येतच असतात आणि त्याच्याकडे मी लक्ष देत नाही। बोलण्यात म्हणा किंवा काही पण कमेंट करतात आणि त्याच्याकडे मला लक्ष द्यायचं नाही आता, कारण आता सोशल मीडियावर यायचं म्हटल्यास लोक आहेत आणि ते बोलणारच। आणि तर हे बाकीचं जाऊ दे, आता मी माझं जे रुटीन आहे ते तुमच्यासोबत शेअर करते। मी बघा 5 नाही तर 4ला उठते। आता 5-4ला का उठते, कारण माझे मिस्टर पार्ट टाइम जॉब करतात आणि ते जातात 6 वाजता। ते जाण्याच्या अगोदर माझं जेवण होतं, कपडे धुवून होतात, आमच्या दोघांची आंघोळ होते, ते राहिलेले कपडे धुवून सर्व होतं। पण मध्येच जर शकुली अशी उठली ना, तिच्या जवळून उठलं की ती लगेच उठते। तिला अर्धा तास 1 तास म्हणा तिला घेऊन बसावं लागतं, परत तर कधीच उठते आणि हे सर्व काम आवरते अगोदर सकाळचं मी। त्यानंतर हे की नाही, मी जेव्हा छकुली 7ला उठते किंवा 8ला उठते, त्याच्यानंतर तिला मी 1 तास अर्धा तास घेते आणि त्यानंतर तिचं सर्व आवरते। म्हणजे आंघोळी वगैरे सर्व तिचं झालं ना की ती झोपते बघा। जेवण वगैरे झालं ना की झोपते ती। तर तिचे सर्व आवरायला मला 1 ते 2 तास लागतात।
ते 2 तास म्हणजे 8-9 वाजेपर्यंत माझं सगळं आवरून होतं. त्यानंतर इकडे मी म्हणजे जेवण वगैरे, त्यांचा डबा तर होतो, चपाती भात होतं, पण मला भात लागतं त्याच्यामुळे चपाती आणि भाजी त्यांना मी कधीच करते, कारण त्यांना डब्याला न्यायला लागतं. कधी कधी होत नाही सो डबा होत नाही, कारण छकुली कधीच उठते. छकुली जर कधीच उठली ना तर सर्व काम तसंच राहतं आणि ती झोपेपर्यंत माझं काय आवरणं होत नाही. त्याच्यामुळे 9 वाजेपर्यंत माझं सगळं आवरून होतं. त्यानंतर 10 वाजता ती परत झोपते. आंघोळ वगैरे केली ना की ती परत झोपते. मग राहिला टाईम माझा व्हिडिओचा, तर तो मी व्हिडिओत 1 ते 2 तास नाही लागत, 1 तास लागतो व्हिडिओ बनवण्यासाठी मला, किंवा अर्धा तास लागतो. तर त्यावेळेस ती झोपलेली असते आणि ती उठली की परत तिला घ्यायचं. तिला 2 ते 3 वाजेपर्यंत त्याला घ्यावं लागतं, म्हणजे ती मध्ये झोपत नाही. तिला खेळवायचं, परत फिरवायचं वगैरे इकडे तिकडे. 2 ते 3 वाजेपर्यंत ती खेळत असते आणि त्यानंतर ती परत झोपते संध्याकाळी. तर तो वेळ मला एडिटिंगसाठी भेटतो आणि त्याच्यानंतर परत ती झोपत नाही, म्हणजे 5 ते 6 नाही तर 7 वाजता परत झोपते. तर असं म्हणजे संध्याकाळचं जेवण ना हे मिस्टर आल्यावरच मी बनवते, कारण छकुली झोपत नाही संध्याकाळी. त्यानंतर तिला घ्यायला लागतं फिरवायला इकडे तिकडे, म्हणजे कुठे फिरायला तिला आवडतो आणि त्याच्यामुळे तिला घेऊन फिरावं लागतं. तर हा माझ्या दिवसभराचा रूटीन आहे आणि सर्व मॅनेज करून मी राहिलेल्या टायमात व्हिडिओ शूट करत असते. आता तुम्हीच म्हणा, मी छकुलीला सांभाळते का व्हिडिओज काढत असते? तर याचा अर्थ व्हिडिओ शूट करते आणि एडिटिंग करते, तुम्हाला हेच वाटत असते मोबाईल सारखी घेऊन बसते किंवा वेळ देत नाही बाळाला, असं काहीच नाही. सर्व मॅनेज करावं लागतं आणि घरी बसून काही नाही, काहीतरी केलं पाहिजे. तर काही लोक असतात ना त्यांना बघवत नाही, म्हणजे जे प्रयत्न करतात त्यांना तर सपोर्ट नाही करायचा, नेगेटिव्ह बोलायचं. तर असं लोकांचं कामच आहे, त्याच्याकडे लक्ष न दिलेलंच बरं. आणि ते सपोर्ट करत नाही तर त्यांना मला एकच सांगायचं आहे की तुम्ही जर त्याला सपोर्ट करत, नेगेटिव्ह जी लोक आहेत ना ती तुम्हाला थांबवतील की करू नको, तू व्हिडिओ शूट करू नको, बाळाला घे सांभाळ, व्हिडिओ शूट करण्यात तुझा टाइम वेस्ट करू नको. ही लोक जी असतात ना ती तुम्हाला मागं खेचण्याचा प्रयत्न करतात, सपोर्ट करणार नाही, कधीच नाही. तर नेगेटिव्ह लोकांकडे लक्ष देऊ नका आणि तुमचं तुम्ही काम करत राहा. आणि जी लोक नेगेटिव्ह बोलतात ना त्यांना मला एकच सांगायचं आहे की तुम्ही दुसऱ्यांच्या लाईफमध्ये इंटरफेस करू नका, त्यांना नेगेटिव्ह बोलू नका. तर बाय बाय, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया.